आम्ही आकाश फायनान्स एजन्सीज हांच्या बरोबर येऊन आम्ही ठरयले की गोंयांतल्यो 20 कंपनी आणि गोंया भायल्यो 20 कंपनी ज्यांच्याकडे मिनिमम 40 ते 50 नोकऱ्यो अवेलेबल आसतल्यो आमी तांकां कंडिशन अशीच घातली की आमी भुरग्यांक सगळे आपयता। आमकां खबर आसा सगळे येता त्या भुरग्यांक नोकऱ्यो मेळटल्यो अशें ना, पण त्याच बरोबर की आमी आमचो प्रयत्न आसतलो की आयज इंटरव्यू घेवन जेणे करून आमी म्हणटा आता 40 कंपनी आयल्या आसात, आमचो प्रयत्न आसा की मिनिमम हातूंतल्यान 400 500 600 700 इतक्यो नोकऱ्यो इतक्या भुरग्यांचे मिनिमम लिस्ट लागचे जेणे करून हांगासर उपस्थित आशिल्ल्या एक बाबा 500 ते 600 भुरग्यांक नोकरी मेळ्ळ्या आसत जाल्यार म्हाज्या खातीर म्हाज्या वाडदिवसाच्या निमित्तान ते समाधान आसतलें। हाकाच लागून आमच्या सगळी जी काय शाळा कॉलेजीस सगळे कडेन शिक्षणाची आता पद्दती आहा। शिक्षण म्हणजे बरोवपाक वाचपाक ताका आमी शिक्षीत जालो म्हणटा ते डेफिनेटली मेळटा, पण शिक्षणांतल्यान भुरग्यांक विचार करपाक मेळटा काय कितें? जेन्ना तो BCom जाता, BSc जाता, BA जाता किंवा इंजिनियर जाता तेन्ना ताका भायर पडटा आसतना आपूण फुडें कितें करपाचें, स्वताच्या पांयार उबो रावंक शकतलो काय कितें हाज्या संदर्भातलें ज्ञान मात्र शुन्य आसता। केवळ शैक्षणिक हे जिज्ञासा जी भागलेली आसता, बरोवपाक वाचपाक येता ताका, पण घेतलेले एकूण ज्ञान प्रत्यक्षात ताचो वापर कसो करप हाची माहिती आमच्या शिक्षणात शुन्य आसा आणि त्यामुळे शिकून जातकच सुद्धा तो उलट डिफेक्टिव्ह जाता। एखाद्या शिकलो ना तो कितेंय काम बंद करूंक शकता, पोट भरता, पण एकदा तो इंजिनियर शिकलो की ताका दिसता आपल्याक इंजिनियरिंगचीच नोकरी मेळूंक जाय आणि तो मागीर कांयच करपाक लागना।